विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये पाहिलेली होती, जी 9 वैशिष्ट्य होती. आणि आजच्या भागामध्ये आपण सहकारी पतपुरवठा संस्थेची कार्ये बघणार आहोत. बघा, इथे तुम्हाला सहकारी संस्थेची कार्ये दिलेली आहेत आणि ती जी कार्ये आहेत ती मला वाटतं जवळजवळ 11 कार्य आहेत. सहकारी संस्थेची कार्य किती कार्य आहेत? 11 कार्य आहेत. पण सगळ्यात पहिले आपण आपल्या सिलेबसमध्ये ते आहेत की नाही ते बघूया. सहकारी संस्थेची स्थापना, सेवा सहकारी संस्थेची सहकारी पतपुरवठा संस्था, सहकारी पतपुरवठा 11वी वेगळंच दिले. 11वी पासून सहकारी पतपुरवठा संस्था. सहकारी पतपुरवठा संस्थेमध्ये काहीही ओमिटला टाकलेलं नाही आहे. आपल्याला वैशिष्ट्य आणि कार्य दोन्हीही परीक्षेला येणार आहेत. मग आता आपण आपली सहकारी संस्थेची जी कार्य आहेत ती आपण सुरू करणार आहोत. बघा, सहकारी संस्था म्हणजे काय, आपण सहकारी पतपुरवठा संस्था म्हणजे काय हे आपण पाहिलं होतं. आपण त्याची व्याख्या आणि त्याचा अर्थ पाहिलेला होता. तर सहकारी संस्थेचा अर्थ, सहकारी पतपुरवठा संस्था म्हणजे जी अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीचं कर्ज पुरवते ती सहकारी पतपुरवठा संस्था. तर मग सहकारी पतपुरवठा संस्थेची कार्य, पतपुरवठा म्हणजे काय, जी पैसे आपल्याला पुरवते. तुम्हाला अल्प मुदतीचे, मध्यम मुदतीचं आणि दीर्घ मुदतीचं कर्ज पुरवठा करते ती सहकारी पतपुरवठा संस्था. मग आपण सहकारी पतपुरवठा संस्थेचे जे सभासद आहोत ते आपण ऐच्छिक होतो. आपल्याला कोणीही बळजबरी करत नाही की तुम्ही सहकारी पतपुरवठा संस्थेचे सभासद व्हा. आपली इच्छा होते, आपल्याला आपलं आर्थिक राहणीमान उंचवायचं आहे, आपल्याला आपली बचत करायची आहे, आपल्याला भविष्यकाळ चांगला करायचा आहे, म्हणून आपण सहकारी पतपुरवठा संस्थेचे सभासद होतो. आपण त्याची वैशिष्ट्य बघितलेली आहेत. आता आपण सहकारी पतपुरवठा संस्थेची कार्य बघणार आहोत. बघा, सहकारी पतपुरवठा संस्थेचं पहिलं जे कार्य आहे ते आहे ठेवी स्वीकारणे. बघा, ठेवी स्वीकारणे म्हणजे काय, सहकारी पतपुरवठा संस्था व्यापारी बँकांप्रमाणेच चालू, बचत, मुदत वा आवर्ती ठेव खात्यावर ठेवी स्वीकारण्याचे कार्य करते. बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी ठेवींवर आकर्षक व्याज दिले जाते. सहकारी संस्था काय करते, पतपुरवठा संस्था आपले जे सभासद आहेत त्यांच्याकडे जर काही पैसे असतील तर ते पैसे त्यांच्याकडे ठेवतात आणि त्या ठेवींवर ते आकर्षक व्याजदर त्यांना देतात. म्हणजे ठेवी स्वीकारणे हे सहकारी पतपुरवठा संस्थेचं पहिलं कार्य आहे. आता बघा, ठेवी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. समजा तुम्ही आता दर महिन्याला सेविंग अकाउंटला काही एक ठराविक रक्कम तुम्ही काय करत असाल, तुम्ही बँकेमध्ये जमा करत असाल, 500 रुपये म्हणा. रिकरिंग बँकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची खाती असतात. बचत खातं असतं की तुमचं पगार तुम्ही तिथे टाकून जितके पैसे तुम्हाला खर्चायला लागतील तितके पैसे तुम्ही बचत खात्यातून काढू शकता. दुसरं खातं असतं रिकरिंग, म्हणजे पुनरावर्ती खाते. पुनरावर्ती खात्यामध्ये तुम्ही काय करता, दर महिन्याला एक ठराविक रक्कम तुम्ही बचत म्हणून बाजूला ठेवता. फॉर एक्झाम्पल, तुम्ही उदाहरण घेऊ शकता 500 रुपये. तुम्ही दर महिन्याला 500 रुपये काय करू शकता, बाजूला काढू शकता. आणि दर महिन्याला असे तुम्ही 5 वर्ष 500 रुपये दर महिन्याला भरले की तुम्हाला 5 वर्षांनी त्याची जी तुमची मुद्दल आहे ती आणि त्याच्यावरती व्याज तुम्हाला मिळतं. मग हे झालं तुमचं पुनरावृत्ती खाते. दुसरं आहे, तुम्ही काय करू शकता, एक ठराविक रक्कम, फिक्स डिपॉझिट खातं, एक ठराविक रक्कम तुम्ही काय करू शकता, बँकेमध्ये ठेवू शकता. ती 6 महिन्यापासून ते 6 वर्षापर्यंत तुम्ही ठेवू शकता आणि त्याच्यावरती तुम्हाला आकर्षक व्याजदर मिळतं. नंतर दुसरं आहे तुमचं बचत खातं, नंतर आहे पुनरावृत्ती खातं, नंतर तुमचं फिक्स डिपॉझिट खातं. आणि करंट अकाउंट जे आहे ते बिझनेसमॅनसाठी असतं. ते आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी, जे पगारदार लोक आहेत त्यांच्यासाठी ते अकाउंट नसतं. मग हे जे आहे हे काय काम करतात, ठेवी स्वीकारतात. मग समजा आता तुम्ही महिन्याला 500 रुपये बँकेत ठेवा, तुमच्या सहकारी पतपुरवठा संस्थेमध्ये ठेवा, किंवा तुम्हाला बोनस मिळाला तर बोनसमधली थोडीफार रक्कम तुम्ही काय करा, बाजूला ठेवा, की जेणेकरून तुमच्या भविष्यामध्ये तुम्हाला जर कधी गरज पडली तर तुम्ही ती तुमची रक्कम वापरू शकता. मग सहकारी पतपुरवठा संस्थेमध्ये समजा तुम्हाला बोनसमध्ये तुम्हाला 50,000 बोनस मिळाला तर कमीत कमी 10,000 रुपये तर तुम्ही इमर्जन्सीसाठी बाजूला काढून ठेवा, कारण तुमच्याकडे एक्स्ट्रा पैसे आले. मग अशा प्रकारे आपण ठेवी स्वीकारणे हे पतपुरवठा संस्थेचं
पहिलं कार्य आहे. पतपुरवठा संस्थेचं दुसरं कार्य आहे कर्ज पुरवठा करणे. सहकारी पतपुरवठा संस्था शेतकरी सभासदांना बी बियाणे, खते, कीटकनाशके, यांत्रिक अवजारे, सिंचनाची साधने इत्यादी खरेदी करण्यासाठी कर्ज पुरवठा करते. सहकारी संस्था काय करते, आपले जे शेतकरी आहेत त्यांना शेताचा बी बियाणे घ्यायचे आहेत, खतं घ्यायची आहे, कीटकनाशकं घ्यायची, तर अवजारे घ्यायची, तर त्यांना ती काय करते, ती सोय करून देते. कर्जपुरवठा करणे हे सहकारी पतपुरवठा संस्थेचं दुसरं कार्य आहे. बघा, कर्जपुरवठा करणे म्हणजे सहकारी संस्था आपल्या शेतकऱ्यांचं काम कुठेही अडलं नाही पाहिजे याचा विचार करत असते, की शेतकऱ्यांना जर बी बियाणं पाहिजे, शेतकऱ्यांना जर खतं पाहिजे, तर त्याच्यासाठी जर त्यांना काही कर्ज लागली तर ते तुम्ही वेळेत दिली पाहिजे. आत्ता पावसाळा सुरू होणार आहे, मग तुम्ही आधी त्यांना कर्ज द्या. आता तुम्हाला नांगरणी करायची आहे आणि त्यांना हे पाहिजे, बी बियाणं पाहिजे, तर तुम्ही ती त्यांना जेव्हा लागतील तेव्हा ती वेळेवर द्या. उशिरा दिली तर त्यांना त्याचा काहीही उपयोग होणार नाही. म्हणून कर्जपुरवठा करणे आणि तो वेळेवर करणं हे सहकारी संस्थेचं नंतरचं कार्य आहे. त्याच्यानंतर सहकारी संस्थेचं पुढचं कार्य आहे कर्जाच्या वापरावर नियंत्रण व कर्ज वसुली. बघा, कर्जाच्या वापरावर नियंत्रण व कर्ज वसुली हे सहकारी पतपुरवठा संस्थेचं हे सुद्धा महत्त्वाचं कार्य आहे. सहकारी पतपुरवठा संस्था कर्ज वसुली व कर्जाच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करते. सभासदांनी दिलेल्या कर्जाचा योग्य वापर कारणांसाठी होतो किंवा नाही यावर प्रत्यक्ष नियंत्रण ठेवते. तसेच दिलेल्या कर्ज रकमेची व्याजासह सुलभ हप्त्यामध्ये वसुली करते. सहकारी संस्था काय करते, आपल्या सभासदांनी जे काही कर्ज घेतलेलं आहे ते त्यांनी नक्की ज्याच्यासाठी घेतले त्याच्यासाठीच ते वापरतात की नाही ते बघितलं जातं. कारण की त्या कर्जाच्या वापरावर जर लक्ष ठेवलं तर तुम्ही योग्य करण्यासाठी कर्ज घ्याल आणि तुम्ही ते कर्ज कसं फेडायचं, त्याचं व्याज कसं द्यायचं, हप्ते कसे द्यायचं हे सुद्धा सहकारी संस्था तुम्हाला मार्गदर्शन करते. आता तुम्ही एक एक्झाम्पल घ्या, कर्जाच्या वापरावर नियंत्रण व कर्ज वसुली. तुम्ही समजा तुमच्या घरामध्ये तुम्ही शेतीसाठी कर्ज घेतले, आता पावसाळा येणार आहे, आपल्याला बी बियाणे टाकायचे आहेत, नांगरायचे शेत, म्हणून तुम्ही त्याच्यासाठी कर्ज जर घेतलेलं असेल आणि मग जर सहकारी संस्था तुमच्यावर लक्ष ठेवते की तुम्ही ते कर्ज कशासाठी वापरताय आणि तुम्ही जर ते कर्ज बी बियाणं खतांसाठी घेतलं आहे आणि आपल्या असं निदर्शनास आले की ती व्यक्ती काय करते, रोज वेगवेगळ्या प्रकारच्या बाजारातून काय काय आणते आणि घरी काय काय करून खाते, घरामध्ये तिने त्या जे कर्ज घेते त्याच्यासाठी 2-3 वस्तू घेऊन टाकलेल्या आहेत किंवा एखादी गाडी घेतली आहे किंवा दारूमध्ये संपूर्ण कर्ज ती व्यक्ती खर्च करते, असं जर निदर्शनास आलं तर सहकारी संस्था त्या व्यक्तीला सांगते की बाबा रे, तू हे कर्ज कुठल्या कामासाठी घेतले, त्याच कामासाठी तुला हे कर्ज वापरायचं आहे. म्हणजे काय होतं, ते कर्ज योग्य ठिकाणी वापरलं जातं आणि मग त्याच्यामध्ये शेतकरी जे आहेत, आपले जे मध्यमवर्गीय आहेत, जे कारागीर आहेत, त्यांचीसुद्धा चांगली बचत होते आणि त्यांचंही चांगल्या प्रकारे आर्थिक उन्नती होते. म्हणून कर्जाच्या वापरावर नियंत्रण व कर्ज वसुली हे सहकारी संस्थेचं अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. त्याच्यानंतर सहकारी पतपुरवठा संस्थेचं पुढचं जे कार्य आहे ते आहे भांडवल निर्मिती. बघा, भांडवल निर्मिती बचतीला प्रोत्साहन देऊन ठेवी स्वीकारणे, शेती उत्पादक कामांसाठी सभासदांना कर्ज पुरवठा करणे, गरजेनुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेऊन सभासदांची भांडवलाची गरज पूर्ण करण्याचे कार्य पतपुरवठा संस्था करतात. यातूनच ग्रामीण भागातील बचतीचे भांडवलात रूपांतर होते. बघा, आता सहकारी संस्था ज्या आहेत त्या काय करतात, ठेवी स्वीकारतात आणि त्या ठेवी स्वीकारून त्या आपल्या सभासदांना सांगतात की तुम्ही तुमच्या ठेवी सहकारी संस्थेमध्ये ठेवा, तुम्हाला आकर्षक व्याजदर मिळेल, तुम्ही पैसे बचत करा, म्हणजे तुम्हाला बचतीला प्रोत्साहन दिलं जातं. आणि शेती उत्पादक कामांसाठी सभासदांना कर्ज पुरवठा करते. त्यामुळे तुम्हाला गरजेनुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून कर्ज घेऊन सभासदांची भांडवलाची गरज पूर्ण करण्याचे कार्य सहकारी संस्था करते. काय करते, जर आपल्या सभासदांना कर्ज पाहिजे असेल आणि आपल्याकडे जर तेवढी आता कॅपॅसिटी नसेल सहकारी पतपुरवठा संस्थेकडे, तर ती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक त्यांना मदत करते. कारण बघा, लेवलच तशी आहे. प्राथमिक सहकारी संस्था, नागरी सहकारी संस्था, सहकारी पतपुरवठा संस्था यांना कोण मदत करतं, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका. जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्थेला कोण मदत करतं, राज्य सहकारी बँक म्हणजे शिखर बँक. असं ती हायरार्की आहे. म्हणून त्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून कर्ज उपलब्ध होतं.
म्हणजे भांडवल निर्मिती करणं हे सुद्धा सहकारी पतपुरवठा संस्थेचं अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. का बरं भांडवल निर्मिती महत्त्वाचं कार्य आहे? कारण आपण जर सहकारी संस्थेसाठी पैसे नाही आपण गोळा केले, आपल्याकडे जर भांडवल आलं नाही, तर आपली संस्था बंद पडायला वेळ लागत नाही. म्हणून भांडवल निर्मिती करणं हे सहकारी संस्थेचं अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. आपण नुसती कर्जच देतो आपल्याला चालणार नाही. आपल्याला कर्ज दिले जर आपण जर कर्ज दिली तर त्या कर्जांच्या बरोबर आपण ठेवी पण स्वीकारल्या पाहिजेत. आपण सभासदांना प्रवृत्त केलं पाहिजे की तुम्ही ठेवी ठेवा, सहकारी संस्थेचं भागभांडवल वाढवा. जर भागभांडवल वाढलं तर संस्था आर्थिक मजबूत होईल आणि संस्था आपलं काम चांगल्या प्रकारे करू शकेल. त्याच्यानंतर आपलं 5वं जे कार्य आहे ते आहे शासकीय योजनांमध्ये सहभाग. सहकारी संस्थेला केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच नाबार्ड यांच्याकडून कृषी क्षेत्राच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना आखल्या जातात आणि या योजनांच्या प्रत्यक्ष कारवाईमध्ये सहकारी पतपुरवठा संस्थांचा मोठा सहभाग असतो. बघा, तुमचं कार्य चांगल्या प्रकारे व्हावं, तुमच्या सहकारी संस्थेची आर्थिक उन्नती व्हावी म्हणून तुम्हाला शासकीय योजनांमध्ये तुमचा सहभागच पाहिजे. शासकीय योजनांमध्ये जर सहकारी संस्थेच्या सभासदांचा सहभाग असेल तर त्यांना सहकारी संस्था कशी चालवायची त्याचं मार्गदर्शन मिळेल. तुम्हाला काय केलं पाहिजे जेणेकरून संस्था मोठी होईल ह्याचं तुम्हाला मार्गदर्शन मिळतं. म्हणून केंद्र सरकार, राज्य सरकार तुम्हाला जे काही आर्थिक सुविधा देतं, जे काही तुमचा विकास करायला लागते ते सगळं तुम्हाला काय होतं, ते सगळं तुम्हाला शासकीय योजनांचा सहकारी पतपुरवठा संस्थांनी फायदा घेतला पाहिजे आणि हे त्यांचं अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. त्याच्यानंतर सहकारी संस्थेचं पुढचं जे कार्य आहे ते आहे आर्थिक सल्ला देणे. बघा, सहकारी संस्थेचं सभासदांचे आर्थिक नुकसान होणार नाही या दृष्टीने आर्थिक कल्याण व अधिकाधिक सुधारणा कशी होईल या अनुषंगाने सभासदांना आर्थिक मदतीबरोबरच आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत सल्ला देण्याचे कार्य सहकारी पतपुरवठा संस्था करते. बघा, आता आर्थिक सल्ला देणे हे आपल्या सहकारी संस्थेचं पुढचं कार्य आहे. आता आर्थिक सल्ला देणे म्हणजे काय की तुम्ही ज्यावेळेस सहकारी संस्थेमध्ये सभासद म्हणून असता त्यावेळेस तुम्ही तुमच्या ठेवी कशा वाढवल्या पाहिजेत आणि तुमचे कर्ज जे आहेत ते तुम्ही कसे वेळेवर फेडले पाहिजेत याचे तुम्हाला सल्ले दिले जातात सहकारी संस्थेकडून. सहकारी संस्था तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे मदत करते आणि त्याच्यानंतरच तुम्हाला आर्थिक व्यवहारांचं काय होतं, आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत सल्ला देण्याचे कार्य सहकारी पतपुरवठा संस्था करते. समजा आता मी ऑलरेडी एक कर्ज घेतलेलं आहे आणि माझं कर्ज मी 2 वर्षासाठी घेतलेलं आहे आणि आता माझे 1.5 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि मला पुन्हा दुसऱ्या कर्जाची गरज आहे. मी सहकारी पतपुरवठा संस्थेमध्ये गेली आणि त्यांना सांगितलं की मला अजून थोडं कर्ज पाहिजे. तर सहकारी पतपुरवठा संस्था मला आर्थिक सल्ला कसा देते बघा. मला काय सांगते सहकारी संस्था की मॅडम तुम्ही 2 वर्षासाठी कर्ज घेतलं होतं आणि तुमचे 1.5 वर्ष आता पूर्ण झालेले आहेत. तुमचे 6च महिने कर्जाचे बाकी आहेत आधीच्या. तुम्ही नवीन कर्ज घेताना पहिले 6 महिन्याचं ते कर्ज फेडा, मग तुम्हाला नवीन कर्ज मंजूर होईल. म्हणजे सभासदांना तुम्ही सांगितलं पाहिजे, त्यांना आर्थिक सल्ला दिला पाहिजे की तुमचं आधीचं कर्ज जे आहे ते तुम्ही फेडा, मग तुम्हाला आम्ही नवीन कर्ज देऊ शकू, जेणेकरून तुम्हालाच त्याचं व्याज देणं सोपं जाईल आणि तुम्हालासुद्धा तुमच्याकडे आर्थिक चणचण भासणार नाही. हा झाला अजून एक उपसल्ला. मग दुसरा सल्ला तुम्ही काय देऊ शकता की तुम्ही थोडं अजून थांबा, तुमचे 2 वर्ष पूर्ण होऊ द्या, ते कर्ज तुमचं पूर्ण झालं की तुम्ही नवीन कर्ज घ्या. तुम्ही सभासदांना अजून पण आर्थिक सल्ले देऊ शकता. त्यांना काय सांगू शकता, तुम्ही सभासदांना सांगू शकता की कृपया मला माझं कर्ज लवकर फेडायचं आहे कारण मला दुसरं कर्ज घ्यायचं आहे, तर मी पैशाची प्रोव्हिजन केलेली आहे. मग सहकारी संस्था काय करेल, तुम्ही जे व्याज भरता त्या व्याजामध्ये तुम्हाला कटोती होईल, म्हणजे तुमचं व्याजाचे पैसे वाचतील. जर तुम्ही वेळेच्या आधी कर्ज फेडलं तर तुमचं व्याज तेवढं कमी जाईल. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक सल्ले हे तुम्हाला सहकारी संस्थेतून दिले जातात. म्हणजे बघा, सहकारी संस्था आता आपण हे 6 बघितलेले आहेत कार्य सहकारी संस्थेची. पहिलं कार्य कोणतं बघितलं, ठेवी स्वीकारणे हे कार्य बघितलं. म्हणजे सहकारी संस्थेमध्ये सभासदांकडून ठेवी स्वीकारल्या गेल्या पाहिजेत. आणि दुसरं कार्य आपण बघितलं कर्ज पुरवठा करणे. सहकारी संस्थेने सभासदांना बियाणे, खते, कीटकनाशके याच्यासाठी कर्ज पुरवठा केला पाहिजे.
नंतर कर्जाच्या वापरावर नियंत्रण व कर्ज वसुली. तुम्हाला कर्जाचं तुम्ही जे काही कर्ज वापरता ते कशासाठी घेता आणि त्या कर्जाचा तुम्ही काय उपयोग करणार आहेत याच्यावरती सहकारी संस्था नियंत्रण ठेवते आणि तुमच्याकडनं कर्ज वसुली करून घेते. आणि नंतरचं जे आहे चौथं ते आहे भांडवल निर्मिती. सहकारी संस्था आपल्या सभासदांसाठी संस्थेसाठी भांडवल निर्मिती करत असते. सभासदांना भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी ती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून काही पैसे घेत असते, काही मदत घेत असते. तसेच आपल्या सभासदांना ठेवी स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन देते की तुम्ही आपल्या सहकारी संस्थेमध्ये ठेवी तुम्ही ठेवा. शेती उत्पादक कामासाठी सभासदांना कृषी विकासासाठी वेगवेगळ्या योजना सांगितल्या जातात. तो पॉईंट आपण शासकीय योजनांमध्ये बघितला. शासकीय योजनांमध्ये आपण सहभाग घेणं सहकारी संस्थेनं फार महत्त्वाचं आहे. शासनाच्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या योजना शेतकऱ्यांसाठी आहेत, सहकारी पतपुरवठा संस्थेसाठी आहेत. मग आपण त्या योजनांचा लाभ घेतला पाहिजे आणि त्या कोणत्या कोणत्या योजना आहेत हे सहकारी संस्थेला माहिती पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण 6वा जो पॉईंट बघितला तो आहे आर्थिक सल्ला देणे. सहकारी संस्थेने आपल्या सभासदांना आर्थिक सल्ला दिला पाहिजे. त्यांना जर कर्ज पाहिजे असेल तर ती तुम्ही आधीचं कर्ज असेल तर ते फेडा. नवीन कर्ज तुम्ही ते कसं फेडणार आहे, तुमचा व्याजाचा दर काय असेल, हे तुमची महिन्याला किती तुमचं इन्कम आहे त्याच्यानुसार ते ठरवतात आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक सल्ले देतात. म्हणजे आज आपण सहकारी पतपुरवठा संस्थेची ही 6 कार्य पाहिलेली आहेत. आता बघा हा जो टॉपिक आहे हा तुम्ही तुमच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहा. वैशिष्ट्य मी तुम्हाला गृहपाठाच्या वहीत लिहायला सांगितलेली आणि कार्य जी आहेत ती तुम्ही तुमच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहा. आणि विद्यार्थी मित्रांनो आपले 4 प्रकरणं जी आहेत त्याचे आपले ऑब्जेक्टिव्ह तुम्ही सोडवले असतील अशी मी तुमच्याकडनं अपेक्षा करते. आणि समजा नसतील सोडवले तर 4 प्रकरणाचे ऑब्जेक्टिव्ह तुम्ही सोडवा. आणि जर आपल्याला वेळ मिळाला तर मी तुमचे ऑब्जेक्टिव्ह पण सोडवून घेईल. मी तुम्हाला ऑब्जेक्टिव्हची पण सगळी उत्तरं सांगेल. आपण तसं ऑनगोईंग लेक्चर्समध्ये हे सुद्धा पाहणार आहोत. पण आता आपण पहिले आपलं जे वार्षिक 6माही परीक्षेचं जे पोर्शन आहे ते तरी पूर्ण करून घेऊ. म्हणून आपण काय करूया, आपलं 6 ते 7 चॅप्टर झाले की मग तुमची मी ती रिव्हिजन घ्यायला सुरुवात करेल कुठली ऑब्जेक्टिव्हची. पण तोपर्यंत आपण साधारणपणे आपलं 6माही परीक्षेचं पोर्शन तरी कमीत कमी पूर्ण करून घेऊ असं मला वाटतं. मग आता तुम्ही काय करणार आहात, हा जो सहकारी पतपुरवठा संस्थेची जी 6 कार्य आज आपण शिकलेलो आहोत ती तुम्ही तुमच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहिणार आहात. आणि सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बघा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि व्यवस्थित अभ्यास करा. आणि असंच तुम्ही आम्हाला जर व्यवस्थित व्हिडिओ बघितले तर आमचा पण उत्साह वाढणार आहे. आणि आता बघा हे जे 6 पॉईंट झालेले आहेत, आपले पुढचे जे पॉईंट आहेत एकूण 11 पॉईंट आहेत ते आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आज आपण इथे थांबणार आहोत. थँक्यू. स्टे सेफ, स्टे हेल्दी.